जय गोमाता. गोमाता राष्ट्रमाताला दर्जा देण्यासाठी व संपूर्ण देशातील गोहत्या बंद करण्यासाठी महाराष्ट्रातून गावोगावी गोरक्षा समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे प्रचार प्रसार होईल आणि गोमाता वाचेल. या समित्यामध्ये सर्व साधू असतील, संत असतील, वारकरी असतील, शेतकरी असतील, गोरक्षक असेल, गोसेवक असतील, गोचिकित्सक असतील, गोशाळा असतील, छोट्या मोठ्या संस्था असतील, यांनी यात भाग घ्यावा असं मी त्यांना आव्हान करतो, जेणेकरून गोमाता कुठल्याही मार्गाने वाचायला हवी आहे. महाराष्ट्रात आता आपल्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. ज्यांना असं वाटतं की गोमाताला वाचवायचं आहे, परंतु निवडणुकीच्या माध्यमातून पण त्यांना वाचवायचं आहे, ते सुद्धा यामध्ये या अभियानात, या चळवळीत ते सुद्धा भाग घेऊ शकतात. गोमातेचा मुद्दा घेऊन जर ते उभा राहायचं असेल त्यांना, तरीसुद्धा या समितीच्या मार्फत त्यांना जर उभा राहायचं असेल आणि गोमाता वाचवायची असेल, तरी ते सुद्धा या चळवळीत भाग घेऊ शकतात. गोमातेचा मुद्दा हा जो लढा आहे, हा सर्वांसाठी आहे, सर्वांचाच आहे. ज्यांना गोमातेचा मुद्दा घेऊन लढायचा असेल, त्यांनासुद्धा आमचे जगद्गुरू शंकराचार्यजी महाराज, अभिमुक्तेश्वरानंदजी यांच्या आशीर्वाद पण मिळेल आणि त्यांचं मार्गदर्शन पण मिळेल आणि त्यांचं परमिशन पण मिळेल. पण गाईच्याच मुद्द्यावर त्यांनी लढलं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रातसुद्धा आपल्या 288 जागा आहेत. त्याच्यावर जर ज्या लोकांना गाईचा मुद्दा घेऊन उभा राहायचं असेल, निवडणूक लढवायची असेल, ते लढवू शकतात. ह्या गोरक्षा समित्यामध्ये भाग घेऊन ते सुद्धा लढू शकतात. शंकराचार्यजींनी आम्हाला सांगितलं आहे की त्यांच्या माध्यमातून जर लढत असतील तर त्यांना आपण आशीर्वाद पण देऊ, सहकार्य पण देऊ आणि त्यांना मार्गदर्शन पण करू. तर इतकं त्यांचं आपल्याला सहकार्य मिळणार आहे. कारण कुठल्याही माध्यमातून गाय वाचली पाहिजे आणि गायीला वाचवायचं आहे. म्हणून इच्छुकाने आम्ही 15 तारखेला, म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र झाला असं आपण म्हणतो, त्या दिवशी 15/8/2024 या दिवशी दुधाळवाडी येथे ही सभा होणार आहे, बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व गोभक्त सर्वांना मी आमंत्रित करतो की या बैठकीला आपण हजर राहावं. त्या आपले जे संस्था आहेत, ज्या समित्या स्थापन होणार आहेत, ह्या समित्याचं दायित्व त्यांच्याकडे, त्यांची पद आहेत. ते कोणाच्या जिल्ह्याचं असेल, कोणाचं तालुक्याचं असेल, कोणत्या गाव लेवलचं असेल, ही सर्व पदं ताबडतोब त्यांना तिथं घोषित केली जाणार आहेत. म्हणून जे येतील आणि गाईचा मुद्द्याला आपल्याकडे वेळ कमी आहे, यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी या बैठकीत भाग घ्यावा. म्हणून पहिलीच बैठक या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी यावं. यासाठी अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा नंबर पण घ्यावा, 9969313397 9969313397. ह्या व्हिडिओमार्फत, तुमच्या चॅनलच्या मार्फतसुद्धा मी आवाहन करतो जनतेला की 15 ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी 11 ते 4च्या दरम्यान ही बैठक होईल. दुधाळवाडी या ठिकाणी होईल. म्हणजे धाराशिव जिल्हा, तालुका कळंब आणि गावाचं नाव आहे दुधाळवाडी, पोस्ट येरमाळा. या ठिकाणी मी स्क्रीनच्या खाली नंबर पण देईन आणि पोस्ट पण टाकेन. त्यावर तुम्ही तुमचं नाव, मात्र या मीटिंगला यायचं असेल तर तुम्ही मात्र तुमचं नाव नोंदणी मोबाईलवरनं करणे गरजेचं आहे. धन्यवाद. जय गोमाता. वंदे गोमातरम. गोमाता की जय.